साऊथचा आयकॉन स्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. पुष्पा 2च्या प्रीमियमच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यूबाबत हैदराबाद पोलिसांकडून आयकॉन स्टार अल्लू अर्जुनवर एक कारवाई करण्यात आली आहे. चिखलपल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. 4 डिसेंबरला पुष्पा 2च्या झालेल्या प्रीमियमच्या वेळी मोठी गर्दी उसळून आली होती. त्यावेळी अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आल्यानं त्याला बघण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्यावेळी झालेल्या गोंधळात चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर अल्लू अर्जुन विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे, अल्लू अर्जुनला कोणत्या कलमाखाली अटक करण्यात आली आहे, पाहूया या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी अल्लू अर्जुनला कोणत्या कलमाखाली अटक करण्यात आली आहे ते बघूया. हैदराबादच्या सध्या टॉकीजमध्ये 4 डिसेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला होता. त्यानंतर अल्लू अर्जुन विरोधात एक एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानुसार बीएनएस सेक्शन 105 आणि 118A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएसच्या सेक्शन 105 नुसार सदोष मनुष्यवधाचा व कलम 118(1) नुसार लोकांच्या जीविताला हानी पोहोचवल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जुनला झालेली ही अटक सध्या चर्चेचा विषय ठरते. आता ज्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाली आहे त्या प्रीमियम वेळी काय राडा झाला आहे ते बघूया. पुष्पा 2 थिएटरमध्ये रिलीज झाला आहे तो 5 डिसेंबरला, पण आधी पुष्पाचे प्रीमियम झाले. कित्येक ठिकाणी तिकिटाचे रेट वाढवून तर कुठं इतर जुळण्या करून प्रीमियम ठेवण्यात आले होते. पिक्चर रिलीज व्हायच्या काही तास आधी आपल्याला बघायला मिळेल म्हणून प्रीमियम सुद्धा हाऊसफुल झाले. असाच एक शो झाला होता हैदराबादच्या संध्या 70mm थिएटरमध्ये. इथल्या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात पहिलं थिएटर हे संध्या 70mm बांधण्यात आलं. अर्थात या थिएटरची हाईप पण मोठी. इथं पिक्चर पाहिला की बादशाह विषय. याच थिएटरमध्ये बुधवारी 4 डिसेंबरला पुष्पा 2चं प्रीमियम आयोजित करण्यात आलं होतं. त्याला अपेक्षेप्रमाणे गर्दी सुद्धा झाली होती. आता ही गर्दी झाली होती ती अल्लू अर्जुनला मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी, पण ह्या गर्दीला मॅनेज करायचं गणित बिघडलं. पण ज्याला मोठ्या स्क्रीनवर बघायला गर्दी झाली होती तोच प्रत्यक्षात आल्यानं एकच गोंधळ उडाला. कारण स्वतः अल्लू अर्जुन या थिएटरमध्ये दाखल झाला. जसा अल्लू अर्जुन आला तशी लोकांची त्याला बघण्याची, त्याला भेटण्यासाठीची गडबड वाढली. पुष्पा 2चं प्रीमियम बघायला दिलखुश नगरमधून एक कुटुंब आलं होतं. त्यात 39 वर्षाची रेवती, त्यांचे पती भास्कर, शिरतेज व सावनिका ही 9 व 7 वर्षांची मुलं असं हे कुटुंब आलं होतं. ज्यावेळी अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला तेव्हा सगळ्या बाजूने फॅन्स एकाच दिशेने निघाले. गर्दीचं नियोजन फसलं आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. त्यात रेवती आणि तिचा मुलगा शिरतेज अडकले आणि बेशुद्ध पडले. ही चेंगराचेंगरी इतकी वाढली की फॅन्सला बाजूला करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी रेवती व शिरतेजला गर्दीतून बाहेर काढले. त्यांना CPR सुद्धा देण्यात आला. त्यानंतर ह्या दोघांना विद्यानगरच्या दुर्गाबाई देशमुख या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, पण तिथे रेवती यांना मृत घोषित करण्यात आलं. तर शिरतेजची तब्येत गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली होती. साधारण 10:30 वाजल्याच्या सुमारास अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला आणि त्यानंतर हा सगळा राडा झाला होता. प्रीमियम शोचं स्क्रीनिंग संपलं. त्यानंतर अल्लू अर्जुन थिएटरच्या बाहेर आला. त्याची गाडी गर्दीत शिरल्यावर त्याने सनरूफ मधून बाहेर येत लोकांना बाजूला सरकण्याची विनंती केली आणि पुढे निघाला. या सगळ्यावरून अल्लू अर्जुन आणि पुष्पा टीम वर टीका करण्यात आली. कारण संध्या 70mm हे प्रचंड गर्दी असलेलं थिएटर. प्रीमियम शोला अल्लू अर्जुन येईल याची कल्पना चाहत्यांना नव्हती आणि थिएटरच्या मॅनेजमेंटला सुद्धा. त्यामुळे अल्लू अर्जुन तेथे कसा येणार, तो आल्यावर गर्दीचं नियोजन कसं असेल याची काहीच तयारी नव्हती. अल्लू अर्जुनच्या अचानक येण्यामुळं हे होणं अपेक्षित असताना, गर्दी व दुर्घटना होऊ शकेल हे ठाऊक असताना अल्लू अर्जुनने फक्त प्रसिद्धीसाठी चाहत्यांच्या जीवाशी खेळ केला का? हे सगळं झाल्यावर तो स्वतः गाडीतून कसा बाहेर पडला? अशी टीका अल्लू अर्जुन व पुष्पाच्या टीमवर झाली. दरम्यान पोलिसांनी सध्या थिएटरच्या मॅनेजमेंटच्या विरोधात व अल्लू अर्जुन व त्याच्या सुरक्षा रक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुष्पा 2ची टीम प्रीमियमसाठी येणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना पोलिसांना देण्यात आली नव्हती, असंही पोलिसांनी नमूद केलं आहे. दरम्यान अल्लू अर्जुनने आपलं नाव एफआयआर मधून वगळण्यासाठी तेलंगणाच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण ही याचिका अजून सुनावणीसाठी आली नसल्यानं अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. यासोबतच संध्या थिएटरचे मालक व इतर 2 कर्मचाऱ्यांना आधीच अटक झाली होती. दरम्यान अल्लू अर्जुनला आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आता न्यायालय नक्की निर्णय काय देणार, अल्लू अर्जुनला जामीन मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अल्लू अर्जुनला जामीन मिळणार का? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.